परिषद निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. जळगावचा विषय आहे, त्याच्यामध्ये बंडखोरीचा विषय गाजतोय. आपल्या आदेशाची वाट पाहिली जाते असं सांगितलं जातं वरिष्ठ. मला वाटतं याच्यावरती दोन्ही पक्षांची वरिष्ठ नेते जे आहेत ते काय म्हणतात. आणि जळगाव असेल किंवा नाशिक असेल त्या दोन्हीकडचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर निघेल. तोडगा म्हणजे काय होणार? म्हणजे ते महायुतीचे उमेदवार सगळीकडे निवडून येतील. पण असं म्हटलं जात आहे की भाजप एकीकडे मैत्री म्हणतायत, युतीमध्ये लढायचं असं म्हणतायत, मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार देऊन तेच समोर आव्हान निर्माण करतायत, बंडखोरी करतायत. तर मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे, काही लोकांनी माघार घेतला, काही लोकांनी माघार घेतली नाही. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री ते आपापल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्याच्यामुळे नक्कीच लोकांना काढायचं. पण आपल्या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी कायम ठेवणार त्यावरती ठाम असल्याचं सांगितलेलं आहे. मला वाटतं पक्षामध्ये आदेश चालतो आणि शिंदे साहेबांच्या पुढे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढे कुठलाच कार्यकर्ता नसेल. लोकांचं बोलणं जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. ते लवकरात लवकर कार्यकर्ता आहेत. कार्यकर्ते बघा उत्साही असतात. कार्यकर्त्यांना जे आहे वाटतं असतं की आपण निवडणुकी लढली पाहिजे, आपली ताकद आहे त्या ठिकाणी. पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा पक्ष घेत असतो. आणि या दोन्ही जागेचा विषय नाशिक आणि जळगाव हा लवकरात लवकर समन्वयाने सुटेल. असंही म्हटलं जात आहे की नाशिकमध्ये जी भाजपाने बंडखोरी केली तीच मेघ शिवसेनेने जळगावमध्ये राखली. म्हणजे बुद्धिबळाच्या पटलावर जसा खेळ चालतो त्याच पद्धतीने महायुतीच्या दोघं प्रमुख पक्षांमध्ये खेळ चाललाय. तिकडे जर झाली असती माघार तर इकडेही माघार झाली असती, तिकडे पाठिंबा दिला तर इकडेही पाठिंबा दिला जाईल. अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. पक्षाकडून जे आहे हे वरिष्ठ नेते बोलताय आणि दोन्हीकडे एकमेकांच्या उमेदवाराला शिवाय येणाऱ्या काळामध्ये पाठिंबा कसा मिळेल याच्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी जे आहेत, गुलाबराव पाटील साहेब स्वतः असतील, दादा मुसळी असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, ते सगळे जे ते प्रयत्न लग्नाचा बँड वाजल्यानंतर आता काय उपयोग? गुलाब भाऊ असं म्हणतायत की लग्नाचा बँड वाजल्यानंतर आता काय उपयोग? मंत्री गिरीश पाटील यांनी बोललं होतं की नाशिकची जागा जी आहे आम्ही तुम्हाला देणार होते आणि ती जळगावची जागाच्या विषयी चर्चा झाली. मात्र त्यावर मंत्री गिरीश पाटील यांनी बोलले, गुलाबराव पाटील यांनी बोललं होतं की बँड वाजवण्याचा वेळ गेली. बघा मला वाटतं गुलाबराव पाटील काय म्हणाले मला माहिती नाही, पण आता ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टीवरती नाशिकमध्ये सावंत साहेब आज सकाळपासून होते, उदय सावंत, त्यानंतर गिरीश महाजन होते, पण अजूनही त्यांना अद्यापपर्यंत माघारीसाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी यश मिळालेलं नाहीये. प्रयत्न कमी पडत आहेत. तुम्हाला सांगतो की प्रयत्न जे आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ही आपण